आहेत मला, जसं गायनाला साथ करतायत माझ्या जिव्हाड्याचे, माझ्या खूप जवळचे असणारे, सगळ्या गोष्टींना सांभाळून घेणारे आमचे माऊली बाबा असतील, आमचे श्रीराम बाबा असतील, परशुराम बाबा असतील, सॉरी मी ते नावात घोड होतोच माझा हो, आमचे परशुराम बाबा असतील, जे पेटीला साथ करतायत तुमच्या गावातले चांगले जवळचे नातेवाईक आहेत. पण आमच्यासाठी आमचे पाटील साहेब म्हणजे गोरख पाटील महाराजजी, तुम्हीसुद्धा कीर्तनाला आलात, थँक्स अँड धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित आपल्या गावाची श्रीमंती, जसं की आपण म्हणतो ना, नम्र झाला भूता त्याने कोंडिली अनंता, एवढं नम्रता धारण करून बसणारे आमचे सगळ्यांचे जिव्हाड्याचे असणारे, सगळ्यांच्या हृदयावर राज करणारे आमचे भगवान बाबा आणि आमचे मारू बाबा. हां, दोघंही कीर्तनकार बाबा आहेत. खरं तर कीर्तनकार दुसऱ्या कीर्तनाला जाऊन बसत नाही, आणि बसत असतील तर त्यांच्या इतकं ज्ञानी कोणी नसावं. कारण अपुरा बरेल अंडा कव बी डबकस हो, जो पुरा बरेल राहिना ना हो, इथला का पैतत नाही तो असा डबकत नाही, नाही का. तसं आमचे कीर्तनकार असल्यावरही बाबा तुम्ही कीर्तनाला आलात, खूप खूप धन्यवाद. मृदंगाला साथ करतायत आमचे रोहित बाबा, ऋषी बाबा. हां, ऋषी बाबा वसनं थोडंफार बोलत असतो, आता वयमानुसार काय काय ध्यान माठी माणूस. पत्रकार साहेब, माझा मित्र गाडी चालवत होता, गाडी चालवत असताना कॉलेज सुटलेली, सगळ्या कॉलेजच्या तरुण पोरी जात होत्या. आता पोरी जाईल आणि त्यात अवघ काही कंट्रोल बहिणीने डायरेक्ट एक पोरले ठोकी दिली गाडी. आता बट्या पोरीसनी गर्दी करी याल, काही सुधरेने काय सांगून काय नाही. तो म्हणे, ओ बहिणी सोनार आहे, काय मारू नका, मी एकला माणूस, काय काय करू, क्लोज धरू, ब्रेक दाबू का, काय काय करू. तसं आता मी बी काय काय एक दोन नाव उलटच येतं होईच असं म्हणा. पण खरंच मला आनंद वाटतो इथं आल्याच्या नंतर. सगळे जीवाभावाचे, सगळे भजनी मंडळ, सगळे परिचयाचे आहेत. पण कसं आहे ना, प्रत्येकांची नावं घेणं काही शक्य होणार नाही. जर बटासा नावे लेवाल गो, इथं बरेच बाहेर गावावरनं आलेले आहेत लोक. जर त्यासनं पटासा नावे लेवानं म्हणं, तुम्हाला बी नावे लेवानं म्हणं, आणि जर एक दोन सुटीच घे बशी बशी बाकी ना शिलगाव रे, तो बी चिकना चिकनात नाही झाला. म्हणून सगळ्यांची नावं घेत नाही. आणि जर समजा बट्टास ना नावे लेवानं म्हणं, नावे वाचा मग 2 तास पुरा होई जातील. तुम्ही सांगतात सकाळी कीर्तनकार येलो होतं का, बाट येलो होता, आमलेच समजणं नाही. म्हणून आता सगळ्यांची नावं घेत नाही. आलेले सगळे श्रोतेगण, खास करून माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे आमचे आकलाडकर मंडळी, आमचे रिटायर फौजी बापूसाहेब असतील, आमचे मनोज दादा असतील, आमचे माझे लाडके शिष्य म्हणजे आमचे मिलिंद दादा, मनोज दादा, सगळीच लोक जीवाभावाचे आहेत. यूट्यूब चॅनलचे मालक माझे विजू भैया आहेत. दादा सोबतच आहेत. अच्छा, दोन्ही जण संगीत आहेत तुम्ही? हां, कुंडाणा नाहीत तुम्ही, मग सांगी बिनार नाहीत तुम्ही. विठ्ठल हां, साऊंड सिस्टीमचे मालक. साऊंड सिस्टीम छान आहे. मला पहिला प्रश्न असतो, साऊंड सिस्टीम कशी असेल, आणि ती बी सडगावमा, म्हणजे साऊंड सिस्टीम चांगली. वाजवणारा म्हणणारा बी चांगला आहेत, ऐकणारा बी चांगला आहे. तुम्हाला चेहरा बट सांगी घ्या, इतका भारी लोक बसेलेत, टवटवीत आणि प्रफुल्लित चेहरा करीन बसेलेत बाबा. असं वाट राहिना ना, असा लोक जर राहणार ना, मन बिचित लागस काय ना, हसत खेळत राहावं माणूसने. हो, कारण कसं असतं माहिती का, हसतो त्याला रोग नसतो, आणि जो हसत राहिना ना, आपले पक्का विश्वास आहे तरुण भावांना अजिबात अशुभ शब्द बोलणार नाही. पण ज्या 60 ना पुढला काका आहे त्यातले सांगास, आपला कीर्तनमा जर मनाबद्दल द्वेष नाही ठेवा तुम्ही मनमा. कोणीतरी आपला पोऱ्या आहे भाऊ, आपला परिवारना पोऱ्या कितलं बारी बोलरा ना, असं जर ऐका ना, तुम्हाला घरना पोऱ्या समजेश नाही. प्रत्येक 60 वर्षना पुढला बाबा सांगा, 6 महिना तुमल्या आटे किंवा आणि रव्याने गॅरंटी. तुम्ही म्हणशात बुवा मग 6 महिन्यानंतर काय करा ना, आको 50 दी टाका ना मला, जग नाही मग पैसा निकडे काय टाका ना. विठ्ठल विठ्ठल आमचे दादा स्त्री पण बऱ्याच ठिकाणी माझ्या कीर्तनाला येतात. गाव कोणचा आपला कुसुंबा, इथं सडगावचे आलेले ना तुम्ही माझ्या कीर्तनाला. वा वा, छान. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, आलेले माझ्यापेक्षा ज्ञानामानाने गुणाने मोठे असणारे प्रत्येक साधूच्या, प्रत्येक ज्ञानीच्या पायाला स्पर्श करतो आणि अभंगाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल. कोण तुकोबार आहे? ज्यांची 65 लाखाची जागी लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे? जाडोनी संसार वैसले अंगणी ती तुकोबार आहे.
कोण तुकोबर आहे? संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबर आहे. आणि ते तुकोबर आहे या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांना संदेश देत आहे. भैया, जर जीवनामध्ये काही संकट आलं तर संकटाला घाबरून माघारी फिरून येऊ नका. कसं आहे ना, जर आपलं काहीतरी कर्म चुकलं असन तर ते आपल्याला भोगावं लागणार आहे. मग कर्म करत असताना मागचं कर्म काय आपल्याला माहित नाही, पण आता पुढचं कर्म करत असताना सावधगिरी बाळगायची. कारण जशी सावली साथ सोडत नाही तसं कर्म साथ सोडत नाही. म्हणून कर्म करत असताना जरा सावधगिरी बाळगायची. उदाहरण म्हणून सांगेल, जर तुम्ही दऱ्याखोऱ्यांमध्ये गेलात, दऱ्याखोऱ्यांमध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही आवाज दिला राधे, तर दऱ्याखोऱ्या तुम्हाला 2 ते 3 वेळेस म्हणतात राधे राधे राधे. दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन जर म्हणलात तुम्ही राम, तर दऱ्याखोऱ्या 2-3 वेळेस तुम्हाला रिप्लाय देतात राम राम राम. बरोबर आहे ना? तुम्ही चांगलं बोललात म्हणून दऱ्याखोऱ्या सुद्धा तुम्हाला 2 वेळेस, तुम्ही एकचदा बोलले पण 2-3 वेळेस राम राम म्हणलं तुम्हाला. बरोबर आहे ना? पण त्याच दऱ्याखोऱ्यांमध्ये तुम्ही चुकीचा शब्द जर बोललात ना, तर चुकीचं तुम्हाला ऐकावं लागेल. पहिले म्हणलात तुम्ही राम, तर दऱ्याखोऱ्या आपल्याला 4 वेळेस राम म्हणतात. तुम्ही जर राधे म्हणलात, दऱ्याखोऱ्या रिप्लाय देतात 4 वेळेस 3 वेळेस राधे राधे. आणि तुम्ही जर तटे म्हण नीच, तर दऱ्याखोऱ्या काय म्हणतो, मन सोन चिड हो म्हणा बाबा, आता आहे बाबा असं म्हणस. तुम्ही जे म्हणणार आहे तोच रिप्लाय तुम्हाला मिळणार आहे. म्हणून कर्म सुद्धा तसंच आहे. अजून उदाहरण म्हणून सांगेल, पत्रकार साहेब, आपण आता गव्हाची पेरणी केली, काही लोक लेट करतायत. समजा गव्हाची पेरणी करताय, गव्हाची बॅग किती किलोची असते हो दादाश्री? 40 किलोची. 40 किलोची बॅग जर तुमच्याकडे बैलगाडी नसेल किंवा मध्ये रस्ता नसेल जायला, 4 व्हीलर किंवा बैलगाडी, तर तुम्ही मोटरसायकल कन हळूहळू घेऊन जातात. बरोबर आहे ना? 40 किलोची बॅग घेऊन जातात. पण जेव्हा कापतात आणि मशीन मध्ये गहू काढतात, तर मोटरसायकलवरच व्हायला येतच का? मग डायरेक्ट ट्रॅक्टर. बरोबर आहे ना? मग असं लक्षात ठेवायचं, 40 किलोची थैली तुम्ही पेरून आलात, बॅग पेरून आलात गव्हाची. फक्त पेरणी करत असताना 40 किलो पेरात, पण लयताना 40 क्विंटल लय आणि ताकद ठेवतात. तसंच कर्म आहे, जितलं करू ना त्यापेक्षा 4 पटनं भोगणं पडत. केले कर्म झाले कोटी भोगाले, केले कर्म झाले कोटी भोगाले. भोगाले उपजली मेली ऐसे किती. जे तुम्ही पेरणारा ते चुकवणारा, जे पेरणार आहे ते चुकवणार आहे. जसं तुम्ही वावर जर येड्या बाबूला देणार, येड्या बाबू उगेल शेत नाही, तुम्ही आंबा तोडाल जशात तडे आंबा भेटेल का? कारण शेतात येड्या बाबू शेतच, जटे येड्या बाबू शेत तटे आंबा नाशा दराने. तुम्ही जे पेरणारा ते चुकवणार आहे. त्याच्यासाठी उदाहरण सांगेल, पर भजन करा विठ्ठल विठ्ठल. भोगा भोगावाच लागतो या विषयावर बोलतोय. लक्षपूर्वक ऐका. एका कसाच्यातून गाय सुटली, गाय सैरा वैरा धावतीया, कसाच्या ती गाय लागत नाही. या कसायच्या लक्षात आला, हाताकन गाय सुटल्या, आता गाय मला घावत नाही, मला सापडणार नाही. कसाई गायच्या मागे धावत होता. गाय असं नदी काठीनं पडत होती. आता नदीला एक ब्राह्मण स्नान करत होते. स्नान करणाऱ्या ब्राह्मणाकडे बघितलं कसाई दादाने, आवाज दिला, ओ ब्राह्मण दादा ऐका ना, माझ्या हाताकन गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या ना म्हणले धरून. आता ब्राह्मण दादा गंगेवर स्नान करताय, पण स्नान करता करता उठले, गायीच्या समोर गेले. गायीच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. कसाई दादानं आवाज दिल्यामुळे ब्राह्मण दादाला यावं लागलं. जाऊन गायीच्या समोर उभे राहिले, दोघं हात आडवे केले. दोघं हात आडवे केल्याच्या नंतर गायी जागीच थांबली. थांबल्याच्या नंतर कसाई दादाने यावं गायीला धरावं, धरून घेऊन गेला. त्यानं काय केलं असं, काय केलं असन दादा? कापली असन आणि खाल्ली असन. बरोबर आहे ना? मला हिंदू धर्माच्या लोकांना संदेश द्यावा वाटतोय, गो हत्या करणाऱ्याला सोडू नका, या मताचा मी पण आहे. गायी मारणाऱ्याला सोडू नका, या मताचा मी सुद्धा आहे, तुमच्या मताशी सहमत आहे. पण मला एक सांगा, जर एखादा गायी कापणारा गायी कापतोय, तुम्ही त्याला मारताय, ठीक आहे, मला असं दाखवा एखाद्या मुसलमानाचा गोशाळा, मुसलमानानं 200-400 गायी पाळल्या आहेत, बघितलंय का? गायी कोण पाळतं? शेतकरी. गाय विकणारा कोण? आणि मग त्यासले मारीन चालीन का?
अरे तुम्ही लोकांनी हे धरून ठेवलंय फक्त दुसऱ्याचा दोष काढायचा. कधी हा विचार करा की आम्ही शेतकरी आज शपथ घेतो, आजच्या नंतर कसाईला गाय विकणार नाही अशी शपथ घ्या. पण आपले ना घरनं उघडून परायला लुगडा करांचा व्हायचे. हा, स्वतःच्या नजरेतली घाण स्वतःला कधी दिसत नाही, कधी एकदा. आणि गुन्हा मान्य करा आणि ताकद ठेवायला पाहिजे. मी कोणाला सपोर्ट करत नाहीये, पण मन असले बोलाशिवाय राहत नाही मी. माझं बोलणं कळत असेल तुम्हाला. तुम्ही कसाईला धरणं मारणं ठीक आहे, पण एकदा हा विचार करा की ज्याने तुले गायी केले त्यानं नाव सांग, त्याला बिकून चालणार आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे ना? तुम्ही 2-4 हजारनी करता जर गाय विकी टाकतच होती ना. अरे ज्या हिंदू आपण तिले माय म्हणतस आणि ती मायले जर 2-4-5 हजारनी करता इकतच होती, ती आपला इथला नीच आपणच येतच. विठ्ठल पण खरं सांगू का, मला खरं खरं बोला ना आवडस साहेब. खरं खरं बोला ना आवडस. आणि बराच लोक म्हणा खरं बोलामुळे पचच नाही. हो, खरं जर बोलायला घ्या सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शे असं. सगळी माय सैन करलेत नाही त्या लोक काय करतील. पण म्हणत तू असं शे, मी लोकेशले काय रागी राहणार काय मला काय घेणं देणं नाही. हो, बुडत हे जण न देखवे डोळा येतो कळवडा म्हणून या धर्माचे हात म्हणून हक्काने बोलतो. आणि मला आवडतं बोलायचं. मग नंतर तुमले राग बिऊ ना तुम्ही म्हण काय करली शा. हा, उजी वगैरे पुढली तारीख देवात नाही, यांवर तुम्ही काय करू शकतास म्हणा. आणि पुढली तारीख नाही करता आपण तोलतोलना धंदा करतात बी नाही. कारण आपली दुकान आहे बरे भाऊ, गिराईकच गिराईक. विठ्ठल विठ्ठल. कसाई दादाच्या हातून गाय सुटलेली. या गाय सापडत नव्हती. ब्राह्मण दादा स्नान करताय. स्नान करणाऱ्या ब्राह्मण दादाला सांगितलं, ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला गावत नाही, तेवढी गाय धरून द्या. ब्राह्मण दादाने येऊन गायच्या समोर उभं राहावं. दोघं हात ताडवे केले. गाय जागीच थांबली. कसाई दादानं धरलं, घरी घेऊन गेला. कापून खाल्लीच असल. आता चला पुढे. एक वारकरी वारी करीत होता. वारी करीत असताना एका गावी मुक्कामाला थांबला. थांबल्याच्या नंतर एका तरुण स्त्रीनं बघावं आणि वारकरी बाबाला म्हणावं, बाबा कुणाका चालला तो? काय नाही लेकी, बोलू नका. कुणाका चालल्या? वारकरी बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी पंढरपुराला जातोय. म्हणले तुम्ही मुक्कामाला आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, माझ्याकडे 2 घास जेवायला या ना. वारकरी बाबा म्हणतो, बेटा पंक्तीत पण जेवायचं आणि तुझ्या घरी पण जेवायचं. म्हणले तुझ्या घरीच येतो लेकी जेवायला. आता वारकरी बाबाला ती बाई घरी घेऊन गेली. जेवणाला बसवलं. जेवण वगैरे झालं. वारकरी बाबा घरातून काढता पाय घेता तोपर्यंत त्या बाईनं विचारलं, बाबा कुणाका चाललात? काय नाही लेकी आता जेवण झालं, मंदिरावर झोपाया चाललो. बाबा तुम्ही मंदिरावर झोपणार आहात? म्हणले हो बाई. बाबा असं करा ना, मंदिरावर झोपण्यापेक्षा आम्ही घरामध्ये 2च नवरा आणि बायको आहे, म्हणले इथं झोपा ना. वारकरी बाबा म्हणतो, बाई मंदिरावरही झोपायचं आणि त्या घरी पण झोपायचं, तुझ्या घरीच झोपतो लेकी. आता बाईनं काय केलं, पुढच्या रूममध्ये वारकरी बाबाला आसन टाकलेलं आहे झोपायला. मागच्या रूममध्ये 2 नवरा आणि बायको झोपलेले आहेत. दृष्टांत सांगत असताना मला फक्त सिद्धांत पटवायचा आहे. काही लोकेशले चांगला माबी चवणं काढान सवय रासनी, काही नजरेतली चांगली रास वाईट माय बी चांगलं काढलेतच. या असं उदाहरण देवानं मला गैर आवडत. संसारी बाई जर राहिनी, जी बाई संसार करणार आहे ना, नवरा जर कधी मेतीन जोडी लई उन्हा ना, मेतीन भाजीन जोडी सडेल बी राहिने तरीच संसारी बाई आहे ना, निवडी नावडीशी बरोबर भाजी बनाय टाकस. बरोबर आहे का नाही? जी बाईले संसार करा ना, अक्कल नाही ना, 2 काळ्या का सडेल होय ना, बटी फेक दे. फेक दिनी समजिले संसार ना काय टाया नाही रे भू, उदड माप कामे रे आप पाडी. पण ज्या बाई संसार करणार त्यांना मनशिली चालीन बरोबर चांगलं काढीन भाजी बनाय टाकस. मी एका बरं सांगितलं, ज्या व्यक्तीला चांगलं घ्यायचं असेल ना, तो चांगलं बरोबर काढतो, वाईट बरोबर फेकतो. जसं बाजारामध्ये बियर बारची पण दुकान असते आणि आईस्क्रीमची मलाईची पण दुकान असते. बरोबर आहे ना? हां, आपण ठरवायचं कोणता दुकाननी पायरी चढा ना असं. हाटे मोकला जण गुंगाय जात तिने बाई मजा ना 6 गड्या मारा. दोन्ही जर बेवडा पटेल होती ना, अरे रे येडे येते त्यांना काय लागलं रे. आणि जर बेवडाच मावी इज्जतदार राहतच बाकी ना हो तिने बाई आपलं काढ रे भावडेव बाई ना, त्या पुढे का आपलीकडे दखतीन रे चिलगाव बघून बाई यान दळगाव बा आपलं नाव. दृष्टी अगर चांगली असेल ना तर सृष्टी चांगली दिसते. फॉर एक्झाम्पल, जर नजर चांगली असेल, दृष्टी चांगली असेल
तर आपण किचडमध्ये कमळ बघू शकतो. नजर चांगली असेल तर किचडमध्ये कमळ बघू शकतो. पण नजरेत जर दोष असेल ना तर चंद्रात पण दाग दिसतो. बघायचं आपल्याला काय बघायचंय? विठ्ठल. ऐका, वारकरी बाबाला सांगितलं, बाबा महाकडे जेवलात ना, आता महाकडे झोपा ना. वारकरी म्हणतो, लेकी अडचण नाही, मंदिरावर झोपण्यापेक्षा तुझ्या घरीच झोपतो म्हणला. आता वारकरी बाबाला पुढच्या रूममध्ये बेड टाकलेले, दोघं नवरा बायको आतल्या रूममध्ये झोपलेले आहेत. ऐन मध्यरात्री बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. लक्षपूर्वक ऐका. हां, हे काही फेकाऊ गोष्ट सांगत नाही आहे, संतांचं चरित्र आहे. आता बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. बाईच्या मनामध्ये कामवासना निर्माण झाली. मध्यरात्री बाई उठली नवऱ्याच्या जवळून आणि वारकरी पुढच्या रूममध्ये होता. वारकरीच्या जवळ आली. वारकरी बाबाला म्हणते, वारकरी बाबा हो उठा. का गं बाई, काय झालं? बाबा माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, बाई तुम्हाला जेवायला आणलं, तोवर वाटत होतं बाई काय संस्कार या, मला झोपायला जागा दिली, वाटत होतं पोरगी काय पार मारती काय, पर तुझ्या मनामध्ये असली गाणाडी विचारायचं. म्हणले, बाई मी वारकरी या, आमच्या मनामध्ये असली घाणारडी विचार येत नाही. आणि सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलेल महाराज लोकांच्या, वारकरी लोकांच्या, माळकरी लोकांच्या आणि टाडकरी लोकांची. सगळ्यांची जाहीर माफी मागतो. पण मला खरं बोलायला अजिबात घाबरत नाही. हो, खरं बोलायला घाबरो बी नाही. आमच्या तुकोबरायांची शिकवण आहे. वारकऱ्यांचा पहिला नेम, जाई हो तू माते न करी साया स्वामी विष्णुदास. आम्ही तुकोबरायांचे नियमाचं पालन करणारे वारकरी आहोत. आमच्यासाठी परस्त्री आमची माय, आमची बहिणा. वारकरी असेल त्याच्यासाठी, माडकरी असेल त्याच्यासाठी, टाडकरी असेल त्याच्यासाठी, जो वैष्णव आहे त्याच्यासाठी परस्त्री म्हणजे आमची माय, आमची बहीण आहे. आणि जर गळ्यात माड असेल, गळ्यात माड असल्यावर जर परस्त्रीला वाईट नजरेनं बघत असेल तर तो खानदानी माडकरीच नाही, त्याच्या रक्तात भेसळ असली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल वारकरी बाबा सांगतो, बाई अगं असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते, वारकरी बाबा ज्ञानाच्या गोष्टी सांगू नका, माझी इच्छा पूर्ण करा. बाय वारकरी बाबाचं लक्ष घरात गेलं. वारकरी बाबा सहजच म्हणले, अगं काय बाई आहेस, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आलीच कस काय? बाई म्हणते, तुम्हाला माझा नवरा दिसतोय वय. बाईनं काढली कुऱ्हाड, नवरा झोपलेला होता, कुऱ्हाड काढली आणि नवऱ्याची खांडच केली. महाराज झोपेतच नवऱ्याची खांड केली. आता म्हणते, वारकरी बाबा आपल्याला आडवं येणारही कुणी नाही या. म्हणले, आता तरी माझी इच्छा पूर्ण करा. वारकरी म्हणतो, अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले, त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? असले बोलू नका मायबाप, बोलू नका, बोलू नका. कीर्तनाची मर्यादा आहे. कीर्तनी बडबड करेल जो कोणी, बेडूक होऊन येईल जन्मा. तंबाखू ओढोनी काढेल जो धूर, बुडेल ते घर तेने पापे. कीर्तनाचे नियम आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठे आहात, पण सगळ्यांच्या पाया पडून माफी मागून बोलतो, कीर्तनात व्यर्थ बडबड कुणी करू नका. व्यर्थ बडबड करू नका. आज सांगलो लटकणार त्यात. अगं काय बाయ్యా, तुझा नवरा घरात झोपला असल्यावर तुझ्या मनामध्ये असली विचार आली, नवऱ्याला दाखवल्याच्या नंतर नवऱ्याची खांड केली. अगं काय बाయ్యా, ज्या नवऱ्याच्या सोबत अग्निदेवतेच्या समोर 7 फेरे घेतले त्या नवऱ्याला झाली नाही, आमच्यासारख्यांबद्दल काय चांगला विचार करणार आहे? म्हणले, बाई असली घाणेरडी कामं आम्ही करतच नाही. बाई म्हणते, हाता का नवराही मेला आणि वारकरी माझी इच्छा पूर्ण करत नाही, आता काय करावं? बाईनं थोडा खेळ रचला आणि आवाज द्यायला सुरुवात केली, काका बाबा मामांची वाचवा 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 म्हणतात. गावातील लोक जमा झाली, सगळी लोक जमा झाली. तिला विचारायला सुरुवात केली, बाई अगं काय झालं एवढ्या रात्री का हुन आवाज द्यायली? त्या बाईनं सांगितलं, काका या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला, माझा नवरा मला वाचवायला आला तर माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलं. म्हणले या वारकरी बाबानं. खरं होतं का हो काका? ते खरं होतं का? किती खोटा आड आला? पण तुम्हाला सांगतो बरं का, जीवनामध्ये जर खोटा आड येत असेल, काही लोक देवाला कोसतात, देवबा तू बी खरा ना नाही वाक्यनाथ देवले इथला कोसतस ना. बर पावसाळा मग मिरच्या सुकाडायला टाक देतं 10 पावर, 10 पावर मिरच्या सुकाडायला टाक देतं पावसाळा मग देवनीशी तडा चालू करत काय या देवले काय देतं देव बी काय चग नाव हो का रे त्यांना शिजन मग तू मिरच्या टाकी होणार तरी आपण देवले चगेल म्हण राहणार मग आता चगेल देव शे का आपण. हां म्हणजे लोके बोलायला अजिबात जीभ चावतत नाही. हो आता आपल्याकडे जरा बरं वातावरण शिवा कायकडे ते बोलामच गाया दिलेतच लोके.
हां बोला माझ आता मला ते सांगणं नाही कारण म्हणे क्लिप का ते बी व्हायरल व्हायचं पण ती जनत्याना परिसरनी भाषा रास नाही का जनत्याना परिसरनी भाषा सांगा मग चंदनपुरी मग भाषा सांगाय गेली ती क्लिप चांगली व्हायरल होई की म्हणे हो आमचे गुरुजी आहेत ना कृष्णा माऊली जायखेडकर गुरुजींना जर ते जामदेवाले गेले भेटायला त्यांना माहिती आहे की आपल्यासाठी गुरुजी म्हणजे आपले भगवंत आहेत हे प्रत्येकाला वाटत होतं पण ते लोक लय साधे हो इतके साधे का माऊली बाबा हो परशुबाबा त्यांच्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही कधी चुकीचा अर्थही लावत नाही एकदम साध्यापणाने जगतात ते लोक माऊलीले सुद्धा त्या बोलत ए माऊली चाल रे आमना घरचे आले रे ए माऊली एकदा वे रे त्यासनं काय त्यासले घेणं देणं नाही त्यासने भाषा वेगळी पण त्या आयराने जर बोलत असते त्यासले एकेरी भाषा मग बोलान सवय पण इतका जिवाडा ना महाराज मन पहिलं कीर्तन ते सय्यद जलाल महाराज तडेच वारणा होतात ना ताजुद्दीन महाराज मी म्हणा जवळना महाराज ना नाव ते कायम लिहित राहणार तेच नाव घे मला हो ताजुद्दीन बाबा वारले ना तिथं तर ताजुद्दीन बाबा वारानंतर 10वा दिवसले तर ते 10वाना कीर्तन म्हणा होता आता कीर्तन करीश नाही मी इगू का रे आटे बी बुकी राहणार रे आटे बी शांतता नाही रे तुमना परजाच्या कमी सडगावने ग्रामपंचायती किन्निंग जाऊ रे नाही राहतच त्या गावपरात राहतं बुकणारच बरशेने लागू बुकणारच बरशे लागान सोडणे म्हणे इथली गर्दी जमस विठ्ठल त्या लोकेशनी भाषा एवढी साधी आणि सोपी रास ना त्या कोणले बी एकेरी भाषामा जर PSI जोडे बोलणं होय ना तरी त्या अशा कार्य साहेब असंच म्हणतच त्या मन कीर्तन होय ना आता त्यासले कीर्तन आवडणं मग त्यासनं पद्धत अशी ना साहेब गोरख बाबा जर कीर्तन करायचं असेल दशक्रिया विधीचं असेल बारशाचं असेल तर ते पूर्ण जेवण करून रात्री बैठक बसवतात बठ्ठा गावना लोके आणि अख्खा गावना बाया माणसे बशिषने मग निवड करतात की आपले या कार्यक्रमाला कोणता कीर्तनकार बोलावून असे मन पहिलं कीर्तन होई जायला होतं मग त्यासले मन नाव काय सुधरे नाही त्या बाईशने त्या बाऊले सुचाड की तो दोंडायचा ना येल होता ना त्या महाराजले कीर्तन देणं शे आणि नेमकं मला फोन करा तुम्ही वैयक्तच होते किर्लोस्कर महाराज हां मला फोन करा हे भाऊ हे महाराज हे अरे आमना गावनं कीर्तन ले रे म्हणतं मला तारीख देखणी पडीन महाराज ए भाऊ ले रे त्यान मायना साला रातली मीटिंगमा बट्या बाया बिन माणसे बी सांगेत त्यान मायना साला ते भुऱ्याला बोलावा रे मायना साला ते नाचत बी मस्त आणि सांगत बी मस्त साला ते त्यांना तिथं शिव्या द्यायच्या नाहीये फक्त भाव आहेत त्यांचे नाही का आपुलकी जिव्हाळा हो कसं आहे ना त्यांना कळत नाही ते काय बोलताय पण ते त्याचा भाव चांगला आहेत पण प्रेममा ए महाराज चाल रे ए महाराज ले रे तारीख ले रे त्यान मायना साल्या बट्या बाया सांग राहणार ते बुऱ्याल बोलावर त्यान मायना साला ते नाचच बी मस्त आणि सांगच बी मस्त साला ते हो भाऊ तारीख देऊ नको पण इथला कुमचाड नको रे आप्पा भाषा असते महाराज ती बरोबर आहे का नाही बोलतात काही लोक आता म्हणा एक मन मोठा भाऊ ना जीस साला ना पोरगा तो म्हणे मामाजी काहीतरी व्यवसायाने लाईन पाहिजे म्हणतं टेन्शन लिहू नको राजू दादा तुला काय करणे म्हणे मला हॉटेल टाकणे म्हणतं ले भाऊ 5-50 हजार रुपये ले आणि कर सुरुवात ना आता म्हणा पोरगा जवळ ना आता त्यांनी एक पावरा समाज ना पोरगाला ठेवा त्या लोके बी तसाच राहतच बरं त्यासले बी विचार असले असं अपमान करू असं नाही राहत प्रेममा बोलतास पण तसंच बोलतस त्या बी आता तो पोऱ्या कामले ठेल होता पावरा समाज ना मी मन बाचाल फोन करा कार्यक्रम नाही होता गरज होतो म्हणता याला पैसा दिले त्यांना धंदा कसं काय चालू आहे ना काय नाही चेक करूत म्हणतं म्हणा 2-3 मित्र होतात महाराज लोके त्या बिवनात भेटाले म्हणतं चला भाऊ जाऊ त्याला फोन करा म्हणता राजू हां म्हणे मामाजी म्हणतं मी इरायनो बरं भाऊ हां म्हणे मामाजी या म्हणे तुम्ही आता त्यांना तो एक पोरगा भांडाकोंडा आवराले घसाघुसाले पावरा समाजना पोऱ्याला आयला होता त्याला सांग म्हणे देख आयाटे जे बी शे ते म्हणा मामाजीस मुळे शे मना मामाजीस ना आदर आतिथ्य इतलं करायला पाहिजे की त्या कोणता शब्दामा बी दुखावला नाही पाहिजे आणि बट्ट्या गोष्टी सर्व उपलब्ध कर द्यावं म्हणून मामाजीसले हा राजू भाऊ टेन्शन नको लिहू म्हणे तू हां आणि आई टेन्शन आहे ना सुरतमा चांगला BCom का वयलो ना त्या टेन्शन कधीच म्हणावत नाही अरे यार भाऊ टेन्शन यार तसं त्यांनी सांगा म्हणे राजू भाऊ तू काय चिंता करू नको मी बठा बराबर करलीसू म्हणे आता मी बसेलो तू
त्याने फ्रीजमध्ये पाणी बाटली काढून मनात मधीने मला म्हणे ए महाराज आईले रे पाणी पिले ते मायनस आलं ले रे महाराज. तो मन बाचा म्हणे का रे हो आक्या नीट बोल रे. तशा नाही रे राजा भाऊ मी त्याला चवना थोडी सांगणार त्याला ते सांगी राहणार ले रे महाराज पाणी पी. त्याला पक्क माहिती मी चुकीनं बोलली नाही राहणू. अहो मन बाचा सांगे तू नेमन बोलणार आहे आक्या ए राजा भाऊ अरे मी नेमन बोल राह ना त्याला काय गाय आधी राह ना का रे. त्याला ते इथलाच सांगणार ना लेणारे भाऊ ए महाराज लेणारे महाराज इथलाच सांगणार मी. म्हणजे काही लोक बोलतात पण त्यांचा बोलण्याचा भाव जरा वेगळा असतो नाही का. हां हरी विठ्ठल विठ्ठल जमलेल्या लोकांना बाईनं सांगितलं या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. या वारकरी बाबांना माझ्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. माझा नवरा मला वाचवायला आला. माझ्या नवऱ्याला सुद्धा जीवे ठार मारलेला आहे. गावातील लोक म्हणत होते अरे वारकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असले घाणाटे विचारायचा परश्रीच्या आबरूवर हात टाकला तुला कळतंय का. तुला वारकरी म्हणून लोक पुसतात रे. पण वारकरीलाही कळत होतं आपली चूक नाहीये. पण काही गोष्टी चूक नसताना सुद्धा आपल्याला मान्य करावं लागतं. नाविलाज असतो पर्याय नसतो. कारण जर का नाही ते तर आहे भोग तर भोगावाच लागणार आहे. पण काही ठिकाणी माणूसनी चूक नसताना त्याला नाविलाज ते सहन करणं पडस. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा ना जवळ बटी गर्दी एक माणूसने मागे बुकस ना त्या गर्दीमा बुकान पहिले एकदा आपण आपले विचारले आपण या माणूसले चांगलं वैयक्तस का जाणतस का. नाही ते बिनकाम ना ते बुकी राहणं म्हणीचे ना आपण बी बुको असं कधीच करा नाही. बरोबर आहे ना. बाकीसले वायबारपणा करान सवय एखादा जरी क्लिप व्हायरल होईने मनसारखा गरीबने. हा कसं आहे ना ज्याचं जडतं ना त्याला कळतं. दादा तरुण भावांना या भावाची एक रिक्वेस्ट असेल दादा आजच्या कीर्तनातून माझा हा संदेश पण लक्षात ठेवा. एखादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आता आहे ना अशी सिस्टीम आलेली आहे की एखादा मुलगा एखादी मुलगी बहीण भाऊ असतील तरीसुद्धा त्यांचा जवळ घेऊन फोटो बनवतात व्हिडिओ बनवतात. आपल्याला असं वाटतं की बहीण भाऊ चुकीचं काम करतायत. सासऱ्याचं आणि सुनबाईचाही व्हिडिओ बनवतात. इतके लोक नालायक झालेत. आता सोशल मीडियामुळे काय होतं चांगला माणूस पण बदनाम होतो. घडलं काय माहिती आहे का तुम्हाला माहिती असेल साहेब गोरख बाबा माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम होता आणि गोंधळाचा कार्यक्रममध्ये मी काय केलं लोकांना असा संदेश मी सांगत होतो घरच्यांना की तुम्ही गोंधळमध्ये जनावरं नाही मारले पाहिजे काहीतरी चांगलं गोडधोड करून खाऊ घाला. नाही भाऊ म्हणे आपला खंडेराव नको होईन म्हणे तुमले संकट येईन. मी करच म्हणतो मला काय देखाय जाईन. आता मी गोंधळ घाला एकदम चोख्खं जेवण ठेवा हो शुद्ध शाकाहारी जेवण दिलं. आता जेवण बिवून वगैरे रातल्या त्या गोंधळी नाचतच ना तरी म्हणा बहीण पाहुणा मित्र परिवार बठावतात. मला सांगे सौरी उभं कर देणं म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा राधा राणींसाठी का नाही यासाठी इथला नाचतस म्हणे वृंदावनमा मंदिरमा जाईश नाही माटे तुमना दारमाच देवनं मंदिर भर राहिले देवना दरबार भर राहिले तुमले आटे नाचाल काय अडचण शे म्हणे. मला सांगे सौरी देशनी फॉर्म भरायला आहे तिना आणि मला का तर माहीत मला दुश्मन बेत मला तंगडा तरी उपटी देते ना असं. नेमकं मी नाचायला लागलो. आता मला असं म्हणायचं आहे मला लहानपणापासून नाचण्याची आवड आहे आणि कथ्थक असेल भरतनाट्यम असतील याचे मी लहानपणी क्लास केलेले आहेत. म्हणून माझं नाचणं ज्यांनी बघितलं त्यांना माहीतच आहे. मला असं म्हणा नाही जी बैल पुरणनी पोळी यस ती आवर्जून पाहुणार रोकस ताई राहायचा जसा काय दाय टाक दिसू. बरोबर आहे ना बहिणी सोन. पाहुणा कोणती बाई रोकस आणि डाळ कोणती बाई टाकान सांगस जी बैल पुरणनी पोळी येस ती बाई सांगस राहाय जाऊ माय सकाळी दाय टाक दिसू पुरणपोळी खाय जा. बरोबर आहे ना. जी बाईली येस ती बाई रोकी राहिनी पाहुणा जिली येत नाही तीन गुपचूप खायला आलं पाहिजे. बरोबर आहे ना. जिली येत नाही तीन गुपचूप खायला बाकी नाही देड येणार नाही माय मला ते आवडत नाही तुला आवडत नाही नाही तुला येतच नाही लबाड्या नको ठोकू तू आटे. बरोबर आहे की नाही. आता मला थोडंफार नाचतायच म्हणेन मी नाचत बरं हिंदी गाणासवर नाचनो का जलक दिखला जा असं काय होतं का. मी देवना गाण्यावर नाचेल तू खंडेराया झाली माझी दैना रे तुझ्या विन जीव माझा राहीना. आता बाकीना नालाय कस नाही गाणं बी बदलाय टाका त्या व्हिडिओनं. हां कोणतं गाणं आहे ते आता लायल त्याच नाही भारी भारी गाणं टाक दिलं त्या गाण्यानं बोलणं येईल ना मला. हां 2-3 व्हिडिओ वेगळ्या मी देवना गाण्यावर नाचेले. मग ते त्याबद्दल काही घेणं देणं नाही आहे कारण माझा जो मालक आहे तो माझ्याकडे बघतोय. आता तो व्हिडिओ व्हायरल झाला मी नाचत होतो आणि नाचताना मी देवाच्या गाण्यावर देवाच्या दरबारात खंडेरायाचा दरबार आहे आम्ही नाचलो. बरं आपला काना देशमा आई तिथलं पट असले माहिती आहे गोंधळीसनं काम करणारा ज्या मुरल्या राहतीस त्या पोरे राहतस. बरोबर आहे ना. पोरे साड्या नेसतस
एक मुरली असं नातं त्याशनी लायलं होतं, कारण म्हणा जिजभाऊकडे गोंधळना कार्यक्रम तटी येलो होतात. मग जिजभाऊ त्यासले मामा म्हणे, आता मन बी नातं लागे मामा बाचानं, त्या मला जवाईच म्हणत. आता तो गोंधळी पोरगा त्या मेन गोंधळीले बाप मानेल होता. आता त्या म्हणे पाहुणा तुमले नाचणं पडीन म्हणे दाजी. म्हणा हात दरी वळली ना, मी नाचायला लागो. आता नाचायला लागोत मला पक्क माहिती आहे तो पोरे आहे त्यानं हात धरी नाचणू. बाकी ना उलगेल वावरे म्हणे ओ बाप महाराजांनी बाईचा हात धरला. अरे मला इथला खानदानी जन्माला घालेले ना, बाईना तोंडकडे सुद्धा दखत नाही. मी हात धराना दूरच आहे. विठ्ठल विठ्ठल इतका व्हिडिओ व्हायरल झाला, इतका व्हिडिओ व्हायरल झाला. मला असं वाटत होतं की यार आपण कुठंतरी असं एवढी इज्जत कमवून जर असं बदनाम व्हावं लागत असेल त्याच्यापेक्षा मरण पत्करलं होतं. मी आत्महत्या करून मरायचा सुद्धा विचार करत होतो, कारण माझ्यावर बितत होती ती. मी आता तुम्हाला जरी विनोदात सांगत असेल ते काय बितत होती माझ्यावर ते फक्त मला माहिती आहे. कारण मी सांगतो ना, ज्याचं जडतं त्याला कळतं नाही का. एखाद्यानी पोरगी निघी गई त्याने टिंगल करणारा चौकमा बशी बशी चावयतच, पण ज्याने निघ जायला त्यानं गरमा जायचं का चुला पेटेल नाही राहत. विठ्ठल विठ्ठल हसणं सोपं आहे, दुसऱ्यावर टीका करणं सोपं आहे, एखाद्याला चुकीचं ठरवणं सोपं आहे. पण कधी त्या जागेवर तुम्ही उभे राहून बघा तुमच्यावर काय बितते. आणि मला तो अभंग त्याच्यामुळेच घ्यावा लागला की भोग तो ना गडे संचिता वाचून. तुम्ही दुसऱ्याला जेवढा त्रास देता ना त्याच्यापेक्षा 4 पटीनं आपल्याला त्रास होतो. मग तो कधी का असेना पण होतो पक्का. विठ्ठल विठ्ठल बाकी नाचणी लायकी नसताना सुद्धा कमेंट्स पास करत त्या. अशा कीर्तनकारांना तारीख देऊ नका. जस काय 7वी पिढी पाहिजे कीर्तनकार होतात यान गरमा. हां काही सांगे इथलं नाचो का. आई सांगणारा कोण होता माहिती आहे का, इथलं नाचो का. ज्यान बायको डीजे मा नाचस तो बी सांगे. हो अर्थून बायकोले आवर रे हो आप्पा, तुम्हाला कथा आवराली राहणार आहे. हां पण नेमकं सांगू का तुम्हाला, जितनी दुनिया मजाक उडाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी ही तकदीर जगमगाती है. जब करम मेरे कन्हैया का हो तो जिंदगी पल में बदल जाती है. महाराज 2 वर्ष अगोदर 4 वर्ष अगोदर आपण समाजाच्या समोर आलो. पहिले एकदम छोटी मोठी दुकान होती आपली. हो एकदम छोटीशी दुकान होती, पण आता मार्केटमध्ये गी 4-5 वर्ष पहिला पुरस्कार आपला धुळामा भेटणार खानदेश रत्न. आणि आज तेच 8 दिन पहिले पुरस्कार भेटणार राष्ट्रीय कीर्तनकारांना 21 संस्था मिळेशनी दिना. महाराज बदनामी करणारे करत राहतात. तुमले आई बी सांगत बरं, पाणी कितलं का खराब राहे ना, जरी पेवाल काम माहीत नाही पण आग बी जाडाल काम पडस. बरोबर आहे ना. हो पाणीनी किंमत वाढी गी. कितली वाढणी माले चांगला आठस लहानपणी. जर बाजूना वावरवालाने एक पाणीन करता पीक जास होईना आत्ते बी एक पाणीन करता जर पीक जास होईना बाजूना शेतकरी जर चांगला असे ना तो बाजूवाला सांगे हे भाऊ तुम्ही हे राटाय की टेन्शन नको लेव रे, एक पाणी मन येरवर भरले लागे ते रातले लिहिलेत जाय तू दिनले मी भरली सो. बरोबर आहे ना. म्हणजे पाणी दानमा देवायचास देवायच आहे, पर तेच पाणी ना इथला भाव वाढी घ्या. ते जे पाणी अख्खं वावर वलाले फुकट भेट ना तेच पाणीने भाव इथला वाढी घ्या की 20 रुपयामा 1 लिटर भेटस बाटली मा वाढणार ना भाव. हां पण जवळ मी दाखला होतो ना आग पेटी लेवाल जाऊ ना तो बी 1 रुपयानीच भेटे ना ते बी 1 रुपयानीच भेटस, कारण शिलगावणार ना भावच वाढत नाही. विठ्ठल विठ्ठल सगळी लोक जमा झाली. लोक म्हणत होते अरे वारकरी असल्यावर माडकरी असल्यावर तुझ्या मनामध्ये असली घाणेरडी विचार परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला. वारकरी बाबा म्हणत होता आता फक्त सहन करणे, कारण आता बाईच्या शब्दावर जेवढा विश्वास केला जाईल तेवढा माझ्या शब्दावर विश्वास ठेवणार नाही. आता मला फक्त सहन करणं हाच एक पर्याय आहे. समधी लोक जमा झाली. कुणी म्हणत होतं याला जाडून टाका, कुणी म्हणत होतं मारून टाका, कुणी म्हणत होतं याला गडफास लावा. एक सुज्ञ बाबा आले, अरे असं काही करू नका, हा वारकरी आहे ना. वारकरी असल्यावर याच्या मनामध्ये असली घाणेरडी विचार आली ना, एक काम करा, यानं परस्त्रीच्या आबरूवर हात टाकायचा प्रयत्न केला वारकरी असल्यावर. एक काम करा, या वारकऱ्याचे 2 हात तोडा आणि याला मोकळं करा. जे हात बाईच्या आबरूवर टाकत होता ते हात तोडा आणि याला मोकळं करा. का या वारकरीचे तुटलेले हात बघून दुसरा वारकरी कोणी घाणेरडी कामं करणार नाही, म्हणून याचे 2 हात तोडा आणि याला मोकळं करा म्हणलेत. आता वारकऱ्याला चौकात बांधलं, 2 हात तोडले तर महाराज 2 हात तोडले, वारकऱ्याला मोकळं केलं. वारकऱ्यानं पंढरपुराचा मार्ग धरला. वारकऱ्याच्या डोळ्यात अश्रू,
प्रसंग बिकटा. एवढा त्रास होतोय, आपण वारकरी वारी करतोय, भगवंताच्या मंदिरात प्रवेश केला, गाभाऱ्यात गेलं, देवाचं दर्शन घेतलं आणि देवाच्याकडे बघून न कळतच डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. देवानं दर्शन दिलं. देवानं प्रश्न केला, वारकरी बाबा रडण्याचं काय कारण आहे? वारकरी बाबानं सांगितलं, देवा तुझ्यासाठी वारी करतोय रे, तुझ्यासाठी वारी करणाऱ्याला, तुझ्यासाठी भजन गाणाऱ्याला, तुझ्यासाठी टाळ वाजवणाऱ्याला जर हात गमवावे लागत असतील तर देवा तुला करुणावंत दयावंत तरी कसं म्हणायचं रे देवा. देवानं सांगितलं, तुम्ही माझ्यासाठी टाळ वाजवतात, माझ्यासाठी भजन गातात, माझ्यासाठी पायी वारी करतात, तरी तुम्हाला हात गमवावे लागले. म्हणले हो देवा, आणि जर इतकं सारं तुझ्यासाठी करूनही हात गमवावे लागत असतील तर तुला करुणावंत दयावंत कसं म्हणायचं पंढरीश पांडुरंग परमात्मा. देवानं सांगितलं, काळजी करू नकास, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. म्हणला काय? तुम्हाला आत्ता वाटतंय ना की तुमचे हात गेलेत, जे हातानं माझ्यासाठी टाळी वाजवत होते ते हात चिरावलेत मी? म्हणे हो, यात माझा काही अपराध नाही आहे. म्हणे कसं? मी कधीच कोणाचं वाईट करत नाही, जे पण होतं ते तुमचं कर्मानुसार होतं. म्हणे कसं देवा? मागच्या जन्मामध्ये तुम्ही शुद्ध ब्राह्मण होते, एका कसायाच्या हातून गाय सुटली, गाय सैरावैरा धावत होती, कसायाच्या हाती गाय लागत नाही. मग कसायाच्या हाती गाय लागत नाही, गाय जीव घेऊन पडत होती, तेव्हा तुम्हाला बघितलं, तुम्ही ब्राह्मण होते, गंगेवर स्नान करत होते आणि तुम्हाला स्नान करताना बघितलं आणि कसाय दादानं आवाज दिला की ब्राह्मण दादा माझ्या हाताकडून गाय सुटली, गाय मला घावत नाही, तेवढी गाय द्या म्हणले धरून. तुम्ही काय केलं? गाय तिचा जीव वाचवत होती, तुम्ही तिच्या समोर गेले, दोघं हात आडवे केले. मागच्या जन्मामध्ये गायीच्या समोर जाऊन दोघं हात आडवे केले, म्हणून ह्या जन्मामध्ये दोघं हात गमवावे लागले. कारण तुम्ही आडवे हात केले नसते तर गायीचा जीव गेला नसता, या हातांमुळे गायीचा जीव गेला, म्हणून तुम्हाला हात गमवावे लागले. केले कर्म झाले, बाबांचं प्रमाण, केले कर्म झाले त्याची भोग आले. तुम्ही जे पेरणार आहेत ते उगवणार आहे. वारकरीच्या डोळ्यात अश्रू होते. देवाला सांगितलं, देवा तू खरंच जादूगर आहे रे, माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण देवा मला सांग ना, तिचा नवरा तर गप गुमान झोपला होता, त्याचा काय अपराध होता बिचाऱ्याचा? तेव्हा माझ्या भगवंतानं सांगितलं, तो गप गुमान झोपलेला दिसतोय ना, तोच मागच्या जन्माचा कसाय्या, आणि जी मारणारी बाई आहे ती मागच्या जन्माची गाया. त्यानं जसं तिची खांड केली, या जन्मामध्ये तिने सुद्धा त्याची खांड केली. केले कर्म झाले. हो, भोगा भोगावाच लागतो. मग ऐका ना, पहिला दृष्टांत, साधू संतांना सुद्धा भोगा भोगावाच लागतो. कर्माचं फळ प्रत्येकाला भोगावं लागतंय. मग आता मला सांगा, संतांना भोगावं लागलं, साधूंना भोगावं लागतंय, मग तुम्हासारखा मनासारखा सोडी का देव बा? मग आता आपलं उदाहरण देस. एक म्हातारा जरा बोलका होता, सुनबाईले काही सैन वय नाही, माय म्हणे मन सासरा बोलता बळबळ करस, नवराल म्हणे तुम्हाला म्हातारा बोलता कटका करस, याला कुठेतरी काढा म्हणे. हो, हा ते नवरा विचार करस, याला जर कुठे बाहेर दाडा गावातला कुठे उदाश्रम टाका भाऊ बन किंवा गाव मा सुई जाई, त्यापेक्षा असं करत म्हणे म्हातारा नाही ना लेंडर फुसच कर टाकत. बापाला सांगितलं, पप्पा काय रे बेटा, तुम्हाला तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी घेऊन जायचंय. बापले एवढा आनंद, इथला वायबार पोऱ्या खावान टाइमले 3दा टोकी दे आणि मला तीर्थक्षेत्रावर आंघोळलेलंही चालना, काही काय ना पोऱ्या सुधारणा पो म्हणे. 4 व्हीलर गाडी मग बापले बसाडं लई घ्या. आता गंगा स्नान करणे, हो गंगा स्नान करणे, गुडगाल पाणी होतं म्हणे. बावड्या बसू का भाऊ वाटे? नाही म्हणे पप्पा चला पुढे. गुडगानं पाणी कंबरले लागायला लागे म्हणे. काय रे बावड्या बसू का? चला हो पप्पा पुढे. आता कंबरनं पाणी छातीला लागायला लागे म्हणे. बावड्या तू नका बजेट बदली घ्या भाऊ. चला म्हणे पप्पा पुढे. पप्पाच्या लक्षात आलं, बाळा तू इथं तीर्थक्षेत्रावर आंघोळसाठी नाही, तू मला इथं पाण्यात मारण्यासाठी आणलेलं आहे. माझ्या लक्षात येऊन गेलं. पोरगा म्हणे, पप्पा तुम्ही बरोबर वय का म्हणे, तुमले आठे मारायला द्यायचे म्हणे मी. बाप म्हणे, भाऊ एक काम कर. काय पप्पा? तू मला मारायला आणलेलं आहे, मार, पण तू जागा बदलून टाक. पोरगा म्हणतो, पप्पा तुमच्या लक्षात आलं मी तुम्हाला पाण्यामध्ये सोडण्यासाठी मारण्यासाठी आणलेलं आहे. म्हणले हो, मग जागा काहून बदलायला सांगताय? मरायचं आहे ना इथं, पण तर मरायचंय, जागा बदलून पण मरायचं जा. मग जागा काहून बदलायची तुम्हाला? मरणं त्या विषय, जागा बदलायची नाही ते मरणच शे. मग तू मला जागा का बदलावायला रा ना म्हणे. म्हाताराला सांगे. म्हातारा म्हणे, भाऊ तू जागा बदलाय टाक रे. का बरो पप्पा? भाऊ म्हणे, हाई जागावर मी मन बापले सोडी जायले, तू कमीत कमी जागा तरी बदलाय टाक म्हणे. जे पेरणारा ते चुकवणारा, जे पेरणारा ते चुकवणारे. बरोबर आहे ना? बट या बहिणीला सांगस, पहिला पहिला त्या 4-3दा सांग राहिनो, तुम्हाला पोऱ्या तुम्हाला भाऊ बोल राय ना. जी बाईले वाटच होई म्हणा मायबाप सुख मारावाला पाहिजे,
तिने आठे सासू सासराले सुखमा ठेवा तुम्हाला मायबापले देव सुखमा ठेन बरोबर आहे ना. तुम्ही सासर माहेर माई येतीस ना तो वे भाऊ जायले 3-3 दाव सांगते वहिंजी मन बापले थंडीने चहा लागस एक कपू काय दिसो माय सकाय मा म्हणजे तू ना बापले सकाय मा चहा लागस म्हणे तू वहिनी ना रावण्या कराने तू वहिनीतून बापले चहा पाजायला पाहिजे आशा ठी राहिनी ना आठी बी तीज आशा ठेव कारण तू ननीनले बी तीज अपेक्षा आहे इथून कडे त्यांची मन बापले थंडी मा चहा लागस एक कप सकाय मा उकाय देत जाय बरोबर आहे ना. हां नाही ते काय विजय माहिती आहे का आटे जर तुम्ही सासू सासराले गोमाल कर ना तर ती तुमने भाऊ जाई तुम्हाला मायबापासले कोमचाड कराशिवाय राहा. कारण जुना लोकेशने म्हणे शेजीन उसनवारी या ते लिहून या ते देव बरोबर आहे की नाही. हो आको एक म्हणे सुईन मागे चुलान मागे दखा बहिणी येऊन तुम्हाला काय बजेट येतो मी काय सांगा ना बरोबर आहे ना. कोणतीही गोष्ट करत असताना सावधगिरी बाळगायची बरं. हां मना छोटा पॉईंट राहतच पण ध्यान मा ठेवा सारखा राहतच तुम्ही नेमन ऐकत जा फक्त विठ्ठल